कसं काय मित्रांनो, स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग. सकाळी उठून आपल्या गाईला सोरासोर ठेवून घेतला, कारण आज लवकर नव्हतं उठायला उशीर झाला. तरी पण आपल्याला थोडंसं मक्कन रनात आलो मक्कन तोडण्यासाठी. पुन्हा काय मक्कन आणून टाकलं तोडून आणि आपल्या गाईला मक्कन बी टाकून घेतलं. हिला टाकलं, आपल्या म्हशी अजून बी टाकून घेतलं. पुन्हा काय आपल्याला मक्काला युरिया टाकायचं, त्यामुळे युरिया घेतली, पाटी घेतली आणि सुरुवात केली मक्काला युरिया टाकायला. मक्काला युरिया टाकून आंघोळ केली, चहा पिलो. चहा पिऊन झालेलं आपल्याला एवढी जागा साफ करायची होती. ही आधीची अशी होती जागा खराब. आता ही मी नीट केलेली आहे, साफसफाई केली आणि नीट करून ठेवली. आणि पुन्हा थोडं केला टाईमपास, पोरं वगैरे खाल्ली. आणि आपले झाडं घराच्या कडेलाच बोराचं झाड आहे, त्यामुळं लांब जायची काही गरज नाही. थोडे आंबट चिंबट आणि गोडे बी आहेत. पुन्हा आणायची तर रेडी उन्हातनं पाण्याला, रेडी आणली पाण्याला. आणि मी जाणते बरं, इथं आपलं लिंबूनी झाडून गहू टाकलेला आहे, पेरलेला आहे. मग काय गहू वगैरे सगळं पेरून रेडी वगैरे घेऊन आलो. पुन्हा बघितलं गाई निवांत पसरले. ते म्हणलं काय कामधंदा नसल्यामुळं असलं सुस्त आहे म्हणलं तुला. रेडीला थोड्या वेळात धुलं आणि शर्ट बांधायची होती रानात. मग काय केलं, गेलो उकोंड्याच्या पलीकडं आणि शेरड आणली रानात चारा चारायला. शेरडं वगैरे सर्व चारा चारून बांधून घेतले आणि मी शूटिंग घ्यावं म्हणलं. पण घरी आल्यावर काम लागलं, एक नारळ काढायचं नारळाच्या झाडावरून. आणि नारळ तास झाला आपदून निघला एक एवढं मोठ्या झाडावर. पुन्हा खाली थोडी चक्की. आजच्या ब्लॉगमध्ये एवढं, उद्या भेटून ब्लॉगमध्ये.